अमरावतीकरांसाठी मोठी खुशखबरी। राजकमल चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान जुन्या रेल्वे उड्डाणपुलाला नवसंजीवनी मिळणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सेतुबंधन योजनेतून या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 300 कोटी रुपयाचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे। अमरावतीचे खासदार बलवंत वानखडे यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन या पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा लेखी पत्राद्वारे मांडला। सध्या हा पूल 60 वर्षे जुना असल्याने वापरण्यास अयोग्य झाला असून पायी चालणाऱ्यासह सर्व वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे। यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून अमरावतीकर नव्या पुलाच्या बांधकामाची आतुरतेने वाट पाहत आहे। त्याचं गेल्या काही दिवसाच्या अगोदर स्ट्रक्चर ऑडिट झाला आणि त्या ऑडिटमध्ये तो पूल क्षतिग्रस्त आहे अशा स्पष्ट त्यामध्ये नमूद आहे। त्यामुळे काही अनुचित घटना घडावू नये म्हणून तो पूल वाहतुकीसाठी बंद केला गेला, परंतु त्यामुळे या वाहतुकी एवढी कोंडी निर्माण झाली शहरात की तो शहराचा मुख्य भागातला पूल आहे। त्यामुळे खूप मोठी कोंडी निर्माण झाली। हे जे काही प्रशासन आहे, मग BNC असेल किंवा रेल्वे असेल, हे पूल तयार कोणी करावा यापासून अनभिज्ञ होते। अशातच मी माननीय नितीनजी गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली। त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की हा सेतुबंधन या योजनेत मी पूल तुम्हाला मंजूर करून देतो, परंतु हा प्रस्ताव राज्य शासनाकडून येणं गरजेचं आहे, म्हणून मी राज्य शासनाकडे सुद्धा हा प्रस्ताव देईल आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करेन।